तुम्ही जो प्रश्न मला मगाशी विचारला मॅडमच्या बोलताना तुम्ही जे म्हणतात हा माझ्या गव्हर्नमेंटचा कागद आहे. बरोबर. महाराष्ट्राचं ब्रँडिंग मी वीरभूमी महाराष्ट्र नावाने फक्त मी माझा आयडेंटिटी जी आहे ती मी सोडत नाही. बरोबर. मी लँड ऑफ वॉरियर्स मान्य करणार नाही. ओके. मी लोकांशी बोलताना वेरूळला एलोरा म्हणत नाही, मी वेरूळ सांगतो. बरोबर. एलोरा ते का म्हणतात? त्यांना ळ उच्चारता येत नाही. ळ उच्चारता येत नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, आमचा नाही. कारण ते त्यांनी शिकून घ्यावं. त्यामुळे मी माझे कितीतरी मित्र आहेत ते मला म्हणतात तू परदेशात जाऊन ये, तिथं कसं करतात? मी त्यांना सांगतो परदेशात मी जाणार नाही. परदेशाशी मला काहीही देणं घेणं नाही. माझी इथली जी माती आहे ती माती मला इथल्याच लॅबमध्ये टेस्ट करायची आहे. परदेशाने मला रिकमेंड केलेलं आहे की हे महाराष्ट्रामध्ये श्रेष्ठ आहे, तर हे मला मान्य नाही. आम्ही सांगतो आम्ही श्रेष्ठ. महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रांचा विकास कसा होईल आणि अधिक लोक पर्यटनासाठी महाराष्ट्रात कसे येतील यासाठी एक परिसंवाद आयोजित केला होता पुणे फेस्टिवल यांच्या उपक्रमाअंतर्गत. यावेळी अनेक मान्यवर इथे उपस्थित होते. त्यांनी आपापले मत विचार मांडले व सर्वांना मार्गदर्शन केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. प्रत्येक राज्य हे आपल्या पर्यटनासाठी वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा नावाने ओळखले जाते. उदाहरणार्थ केरळ म्हणले की देवांची भूमी. तसेच प्रत्येक राज्य या पर्यटनावर भरपूर खर्च करते, विकास करतात. महाराष्ट्रात थोडंसं आपण का कमी आहोत याबाबत एक परिसंवाद आयोजित केला होता. त्याचा हा भाग आपल्यासाठी. या परिसंवादामध्ये महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या पुणे विभागाच्या उपसंचालिका सौ शमा पवार, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे संचालक श्री सुधनबा कोपर्डेकर, भाग्यश्री ट्रॅव्हल्सचे श्री विवेक गोडे, केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या सौ जयगम अमित चौबळ आणि मिहिर टुरिझमचे श्री सुधीर करंदीकर सहभागी झालेले आहेत. नमस्कार. आपल्या सर्वांचं पुण्याचा पर्यटन विकास परिसंवाद या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज या ठिकाणी केसरी टूरच्या संचालिका चिरंजी चौबळ इथं आलेल्या आहेत. त्यानंतर मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे सुधनबा कोपर्डेकर सर इथं आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या पुण्याच्या उपसंचालिका शमा पवार या ठिकाणी आलेल्या आहेत. तसेच या कार्यक्रमाला पुणे फेस्टिवलचे आमचे अनेक पदाधिकारी मोहन टिल्लू, प्रसन्न गोखले, अतुल गुंजारी, विनोद सुर्वे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व उपस्थित आणि आमचे नवयुवक नवीन पर्यटनाबद्दल ज्यांचा अभ्यास चालू आहे असे सगळे आदरणीय बंधू भगिनींनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या ठिकाणी पुणे फेस्टिवलतर्फे स्वागत करतो. आपल्याला कल्पना आहेच की 1989 साली भारताचे त्यावेळेचे राज्यमंत्री माजी खासदार सुरेशभाई करमाडी यांनी पुणे फेस्टिवलची सुरुवात पुण्यात केली आणि हळूहळू जगभर तो पुणे फेस्टिवल पोहोचला. म्हणजे पुण्यात सुरू झाला आणि मग महाराष्ट्रात गेला, महाराष्ट्रातनं भारतात गेला आणि भारतातनं परदेशातही गेला. अनेक मोठे कार्यक्रम या फेस्टिवलमध्ये त्यांनी घेतले आणि यामुळे आज 36वे वर्ष त्याचं आहे. 35 वर्ष पूर्ण करून 36व्या वर्षात पुणे फेस्टिवल पदार्पण करत आहोत. मित्रांनो, एखादी गोष्ट सुरू करणं फार सोपं असतं, पण ती कंटिन्यू निरंतर पुढे नेणं हे फार अवघड होतं. ठीक आहे. पर्यटनाला प्रोत्साहन मिळावं, देशी विदेशी पर्यटक यावे व पुण्याचं ब्रँडिंग जगभर व्हावं हा हेतू या योजनामागे करमाडी साहेबांचा होता आणि तो आजही आहे. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की 36 वर्षात 50हून अधिक देशांचे भारतीय राजदूत पुणे फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्यात आले. पुणे फेस्टिवलमध्ये गोल्फ क्लब आपण जी स्पर्धा घेतो त्या स्पर्धेतही अनेक परदेशी लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. चीनच्या ॲक्रोबॅट्स कलावंतांनी पुणे फेस्टिवलच्या मंचावर सुंदर कला सादर केली होती आणि त्याचप्रमाणे डॉक्टर इलेनिया सीतास्ती या इटलीतील नृत्यांगना आहेत, त्यांनी सुद्धा या मंचावर सुंदर नृत्याविष्कार त्यावेळेला केला होता. अनेक ट्रॅव्हल रायटर्स ट्रॅव्हलबद्दलची माहिती जगभर पसरवतात असे पुणे फेस्टिवलमध्ये दरवर्षी येतात. विविध राज्यातील विविध देशांमधील
पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा पुणे फेस्टिवल होतात। आता यावर्षी आपल्या आशा वाटतं की सिम्बॉयसिस मधील जवळजवळ 21 देशातले विद्यार्थी म्हणजे इटली, फ्रान्स, जर्मनी असे वेगवेगळ्या त्या लोक ते सगळे उद्या जे उद्घाटन कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये एक नृत्य सादर करणार आहे। गणपती बाप्पावर मराठी गाण्यावर ते लोक डान्स करणार आहेत। खरोखर पाहण्यासारखा तो आहे। म्हणजे आपले मराठी लोक जसं डान्स करतात त्यापेक्षा सुंदर डान्स ते सिम्बॉयसिसचे विद्यार्थी वसुदैव कुटुंबकम या नावाने ते सादर करणार आहेत। त्याचप्रमाणे भारतीय विद्यापीठामध्ये आपले अनेक तरुण तरुणी आहेत त्यांचाही नृत्यस्कार आपल्याला बघायला मिळणार आहे। या साऱ्यातून पुणे फेस्टिवल व पुण्याचा गणेशोत्सव जगभर पसरत राहिलेला आहे। याबरोबर या कार्यक्रमाला आपण पाहिलं असेल गेली अनेक 36 वर्षामध्ये राष्ट्रपती असतील, केंद्रीय मंत्री असतील, विविध राज्याचे राज्यपाल असतील किंवा मुख्यमंत्री असतील अशा अनेक जणांनी पुणे फेस्टिवलचं उद्घाटन केलं आहे। आणि या सारा प्रयत्नातून पुणे फेस्टिवल हा देश विदेशात पोहोचत राहिलेला आहे। यातून देशी पर्यटक येण्यास निश्चितच मोठी मदत झाली आहे। पुण्यात आपल्याला माहिती रजनी आश्रम असेल, डेक्कन कॉलेज असेल, पुण्यातील कॉलेजमध्ये अनेक शिकणारे परदेशी विद्यार्थी हे पुणे फेस्टिवलमध्ये सहभाग घेत असतात। पुणे फेस्टिवल गेली 36 वर्ष हे महाराष्ट्र राज्याचं पर्यटन विभाग जे आहे ते पुणे फेस्टिवलला मदत करत आहेत। त्यांचं मी फेस्टिवल तर्फे मॅडम मनापासून आपला आभार मानतो। पण अजूनही आपल्याला फार मोठा टप्पा या पुढच्या काळात गाठायचा आहे आणि म्हणून म्हटलं याबद्दलची चर्चा आणि परिसंवाद होणं गरजेचे आहे। त्या हेतूनेच आजचा परिसंवाद आपण केला आहे। त्यासाठी पुणे महानगरपालिका, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि ट्रॅव्हल्स कंपन्या यांचा सहभाग घेऊन आपण हा परिसंवाद आयोजित केले आहे। आपल्या शहराच्या पर्यटन विकासासाठी सारेजण एकत्र येऊन पुणे हे देशातील एकमेव शहर असावे या परिसंवादातील फलित राज्य व केंद्र सरकारने पाठवलं जाईल अशा उपक्रमांमधून पुण्याचा पर्यटन विकासाला चालना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करून माझ्या वाणीला विराम देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू। अरे यार लाईव्ह आहे सर। पुणे पर्यटन विकास हा विषय याच्यावर तज्ञ बोलणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत। इथे बऱ्याचशा इन्स्टिट्यूटचे स्टुडंट्स आणि फॅकल्टीज आहेत। आज माझी इच्छा आहे की या परिसंवादानंतर तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते तुम्ही तज्ञांना इथे विचारू शकता। तुम्हाला पुणे पर्यटन महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या पुणे विभागाच्या उपसंचालिका शमा पवार मॅडमना मी विनंती करते त्यांनी परिसंवादास सुरुवात करावी। अभय छाजेळजी, झेलम चौबळ मॅडम, सुधीर करंदीकर सर, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारे वेगवेगळे व्यावसायिक आणि पुण्याच्या पर्यटनाबद्दल संवेदनशीलतेने विचार करणारे बरेचसे पुणेकर इथे दिसतात। त्या सर्वांचं आजच्या पर्यटन परिसंवादात मी स्वागत करते। पर्यटन विभाग काय काम करतो नेमकं आणि त्याच्या कामाची पद्धत काय आहे, त्याचं ऑफिस कुठे आहे, असे बरेचसे प्रश्न अनेक लोकांना, सामान्य नागरिकांनाही असतात। पर्यटन आहे म्हणजे काय? पर्यटक जिथे जातो तिथे पर्यटन आहे। मग तो शिक्षणासाठी गेला असेल, फिरायला गेला असेल, दैवदर्शनासाठी गेला असेल किंवा शैक्षणिक सहल म्हणून एखाद्या टूर सोबत गेला असेल, अशा वेगवेगळ्या कारणासाठी जो प्रवास करतो तो पर्यटक असतो। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला पुण्याचं आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे, त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म म्हणजेच नजीकच्या भविष्य काळात काय आवश्यक गोष्टी आहेत ज्यांच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे, आणि लॉंग टर्म म्हणजेच जर आपण फार 25 वर्षांचा पुढचा विचार केला तर पुढच्या येणाऱ्या काळात आपल्याला नेमकं काय करावं लागेल याच्याबद्दल साधक बाधक चर्चा करण्यासाठी आजचा पर्यटन परिसंवाद पुणे फेस्टिवलच्या मदतीने आम्ही इथे आयोजित केलेला आहे। पुणे फेस्टिवलच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मी या निमित्ताने आभार मानते। आपल्यासोबत या परिसंवादामध्ये याच पर्यटन क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून काम करणारी अनुभवी मंडळी सहभागी झालेली आहे। अर्थात समोरच्या प्रेक्षक वर्गातही माझे बरेचसे सिनियर आहेत, पण आपण नेमक्या आणि मोजक्या अशा लोकांना इथे स्थान देत असल्यामुळे ऍक्च्युली आपण चर्चेमध्ये सगळेच भाग घेऊ शकता। पण सुरुवात मला असं वाटतं आपण अशी करूया की आपले जे अनुभवी
व्यावसायिक इथे मंचावर आहेत त्यांना मी प्रश्न विचारेन, 2 कॉमन प्रश्न की ज्याच्यातून त्यांनी सुरुवात करावी. त्यांचं मत काय आहे की पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी काही पर्यटन स्थळं आज आहेत, ज्या अवस्थेत आहेत, तिथपासून पुढचा प्रवास कसा असला पाहिजे, त्यासाठी शासनाकडून एक व्यावसायिक म्हणून आपल्या काय अपेक्षा आहेत, आपलं नेमकं काय चुकतंय आणि ते कसं बरोबर करावं लागणार आहे, पुढची दिशा आपली कशी असायला हवी, असं त्यांचं आजच्या अनुभवावरून आलेलं मत आहे. याबद्दल त्यांनी आपापली मतं कृपया मांडावी. याही व्यतिरिक्त त्यांच्याही मनात अनेक शंका असतील तर त्याही त्यांनी व्यक्त कराव्यात. मग शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्यानंतर मी आपलं जे नवीन पर्यटन धोरण जाहीर झालेलं आहे त्याची कार्यपद्धती, त्याच्याबद्दलचं शासनाचा मानस, त्याच्या मागची उद्दिष्ट आणि मग ते सोबत जात असताना आपल्या सगळ्यांकडून हवे असलेले सपोर्ट, प्रयत्न यांच्याबद्दल मी बोलेन. अशा पद्धतीने आपण आजचा परिसंवाद करूयात. तर मी सर्वप्रथम करंदीकर सरांना विनंती करते की सुधीर करंदीकर सरांनी थोडक्यात आपला 2 मिनिटात सुरुवातीचा परिचय द्यावा, त्यांचा अनुभव कथन करावा आणि त्यानंतर मी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांकडे ते वळले तर जास्त बरं होईल असं मी त्यांना विनंती करते. माझं नाव सुधीर करंदीकर. 1997 पासून आम्ही पर्यटन क्षेत्रामध्ये आहोत आणि हा संपूर्ण 27 वर्षाचा काळ हा महाराष्ट्र पर्यटन केंद्रीभूतच आमचा व्यवसाय राहिलेला आहे. आणि हा आम्ही व्यवसाय किंवा आमची एक ट्रॅव्हल एजन्सी आहे असं आम्ही मानत नाही. आम्ही हा एक लॉंग टर्म प्रोजेक्ट म्हणून त्याच्याकडे बघतो आणि लॉंग टर्म प्रोजेक्ट म्हणून बघतो म्हणून खरंच सांगायचं झालं तर आम्ही याच्यामध्ये टिकलेलो आहोत. मी जेव्हा टिकलेलो आहोत असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये बरेचसे अंडरकरंट्स आहेत. आणि आम्ही चालवतो म्हणजे कोण चालवतो तर मला माझ्या पत्नी प्रतिभा करंदीकर इथे आलेले आहेत. आम्ही दोघेही त्याच्यामध्ये असतो. आमच्या दोघांच्या कामाची विभागणी आम्ही केलेली आहे. साधारणतः एखाद्या पर्यटन क्षेत्राबद्दलचा विकास, त्या ठिकाणची माहिती, त्याच्याबद्दलचे विविध दृष्टिकोनातून बघण्याचा दृष्टिकोन, असे सगळे जे विषय असतात ते तिच्याकडे असतात. मग उद्या पुणे पर्यटनाच्या माध्यमातून काही करायचं ठरवलं आणि काही आयटमी करायच्या जर ठरवल्या तर माझ्यापेक्षा ती सक्षम आहे. पण एखादी गोष्ट करायची असेल त्याच्याकरता काही व्यवस्था उभ्या करायच्या असतील असे जे सगळे विषय त्या विषयांमध्ये मी लक्ष करतो. असं आमचं दोघांचं कामाचं विभाजन आहे आणि त्या विभाजनामुळे आम्ही टिकलेलो आहोत. जो आता मॅडमनी उल्लेख केला की पुणे परिसर किंवा ह्या सगळ्या विषयांमध्ये काय मत आहे. आता 27 वर्ष आम्ही काम करतो आहोत म्हटल्यावर नक्की काही ना काही घडलं असेल ना. आणि 27 वर्ष हेच काम करतो आणि आम्ही अजूनही टिकून आहोत आणि आमच्या मतावर ठाम आहोत. म्हणजे बहुधा आमचा रस्ता चुकलेला नाही असं आमचं मत त्यातलं आहे. पुणे पर्यटनाचा जर विचार केला पुण्याच्या परिसरातला तर आमच्याकडे साधारणतः आम्ही 100 ठिकाणांची यादी केलेली आहे. त्याच्यामधल्या 50 ठिकाणांचं आम्ही रेकी केलेली आहे आणि त्याची आम्ही ब्रोशर्स देखील आम्ही तयार केलेली आहे. म्हणजे उद्या आपल्या इथं जमलेल्या विद्यार्थ्यांपैकी कुणीही जर ठरवलं की मला काही टूर सुरू करायचे आहे तर त्यांनी पुन्हा परत शून्यापासून सुरुवात करण्याची गरज नाहीये. त्यांनी आम्ही जो काम केलेले त्याच्या अनुभवात पुढे जायला आमची कुठलीही अडचण नाही. कारण आम्ही हळूहळू किंबहुना सुरुवात आम्ही केलेली आहे की बुकिंग नावाच्या विषयातून आम्ही हळूहळू बाहेर पडत चाललेलो आहोत. म्हणजे गमतीने जर सांगायचं झालं तर 2001 साली जेव्हा कृष्णकांत कुदळीजी एमटीडीसीचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांचा मला एक दिवस निरोप आला की मला भेटायला या म्हणून. माझा त्याचा परिचय काही नव्हता म्हणून मी त्यांच्याकडे मी भेटण्यासाठी गेलो आणि भेटल्यावर मला म्हणाले की मी अशासाठी बोलवलं की मी पर्यटन विकास महामंडळाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आम्हाला येणारे पैशाचे स्रोत कुठून आहेत ह्याचा जेव्हा मी शोध घ्यायला लागलो तेव्हा मी तुमच्या नावाशी येऊन थांबलो. आणि गेली 3-4 वर्ष मी सलगपणाने बघतो आहे की तुमच्याकडून येणारा रेव्हेन्यू हा अन्य ट्रॅव्हल एजन्सीचा खूप मोठा आहे आणि म्हणून मी तुम्हाला भेटण्यासाठी बोलवलं. आणि तो जो आमचा जो ओघ होता तो 2016-17 सालापर्यंत कंटिन्यू सुरू होता. मी असं म्हणायला हरकत नाही की पर्यटन ह्या विषयामध्ये, बुकिंग ह्या विषयामध्ये एमटीडीसीशी संबंध घेतला तर आम्ही टॉप काय म्हणतो. 17-18 काही अडचणी आल्या
त्या पवार मॅडमशी बोलताना मी त्यांना सांगितले की काय अडचणी आल्या त्या. आज फेज वेगळी आलेली आहे की पवार मॅडम परवा आमच्या ऑफिसमध्ये आल्या. आमच्या ऑफिसमध्ये त्यांनी व्हिजिट करावी असं जो बरेच दिवसापासून तो विषय होता, पण तो ह्या निमित्ताने योग आला आणि आल्यावरती त्या म्हणाल्या की अशा प्रकारचा कार्यक्रम इव्हेंट आहे, त्याला तुम्ही यायचं आहे. जेव्हा आमचं बुकिंग नावाचा भाग जवळपास शून्यापर्यंत आम्ही नेऊन ठेवलेला आहे, तो गेलेला नाही, आम्ही नेऊन ठेवलेला आहे. कारण माझ्या लक्षात असं आलं की आम्ही जो अनुभव घेतलेला आहे त्या अनुभवाच्या आधारावरती ह्या ठिकाणी आम्ही वेगळ्या पद्धतीने योगदान देऊ शकतो. उद्या एखादा पर्यटक माझ्याकडे आला आणि म्हणाला की मला 27 जुलै सप्टेंबरला एका ठिकाणी जायचं आहे आणि मला जर ह्या विषयात काही काम करायचं असेल तर मला काम करता येतं. जे परवा माझं विनोद सरांशी फोनवर बोलताना बोलणं झालं की ह्या सगळ्यातून बाहेर पडल्याशिवाय जो आपल्याला वेगळा डायमेन्शन त्याला द्यायचं आहे ते देता आणि शक्य होणार नाही, म्हणून आम्ही यातनं बाहेर पडतो. आता ह्या सगळ्या विषयामध्ये पुण्याच्या परिसराची 50 ठिकाणं आमच्याकडे आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर साधारणतः आमच्याकडे 70-80 ब्रोशर्स आम्ही तयार केलेली आहेत आणि ही सगळी ब्रोशर्स ही आमच्या इथल्या सामान्य स्टाफनी तयार केलेली आहे की त्याची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असली पाहिजे. मी कुठेतरी तज्ञ माणूस आणलेला आहे आणि त्यांना म्हटलेलं की तुम्ही आंबोली ठिकाण रंगवा, नाही, जो माणूस माझा काम करतो त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. अशा प्रकारची त्यांनी ब्रोशर्स तयार केली जी आज माझ्याकडे आजही आहे. ह्याच्यावर मी वेबसाईट आम्ही केली. वेबसाईट अजून अपूर्ण असं माझं मत आहे, कारण सगळ्या गोष्टींना कुठेतरी फंडिंगची आवश्यकता असते. म्हणजे पवार मॅडमचा आज जर रोल बघितला तर त्या डीओटी मध्ये आहे. म्हणजे मी असं गमतीने म्हणतो की एमटीडीसी ही पैसे गोळा करते आणि पवार मॅडम त्या खर्च करतात, एक आता मी म्हणेन. पण हा रोल आम्हाला 2097 पासून 2018 हा दोन्ही रोल आम्हाला करावे लागले आम्हाला. ही मोठी तारेवरची कसरत होती त्या काळात. म्हणजे समजा ह्या ठिकाणी झेलम मॅडम आहेत, त्यांच्याकडे जर कस्टमर येतो तो साधारणतः 1 लाख रुपयाचं किमान बुकिंग करतो. मग लाख रुपयाचं बुकिंग करतो तर मॅडमला किती मिळतात पैसे हे मी त्यांना विचारत नाही, पण ढोबळ मनाने 10,000 रुपये नक्की मिळतात. जर 10% त्याची प्रॉफिट आहे असं आपण गृहीत धरलं तर तोच कस्टमर माझ्याकडे येतो, माझ्याकडे बुकिंग करतो, त्याची बुकिंगची अमाऊंट होते 10,000 रुपये. आता त्या 10,000 माझं उत्पन्न किती असतं तर माझं उत्पन्न 1,000 रुपये असतं. म्हणजे चौबळ मॅडमची माझी तुलना काही ठेवली तर त्या दर प्रत्येक बुकिंग मध्ये 9,000 प्लस असतात आणि मी 1,000 रुपयांनी काय मायनस असतो. आणि हे गेली 27 वर्षे आणि एवढं सगळं करून सुद्धा आम्ही टिकून आहोत, कारण आम्ही हा सगळा लॉंग टर्म प्रोजेक्ट म्हणून आम्ही त्याकडे ट्रीट करतो. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटनच्या विषयामध्ये जे आपल्याला काम करायचं आहे ते नुसतं मी ट्रॅव्हल एजन्सी आहे, मी एक आयटनरी बनवीन, पटकन लोकांना देईन की झटकन माझी बस भरेल की आम्ही भुरकन जाऊन येऊ आणि मला चांगले पैसे मिळतील, हे घडणार नाहीये. ह्याच्यामध्ये आपल्याला कितीतरी इनपुट्स द्यावी लागतील. आपल्या इथे बऱ्याच वेळेला वेगवेगळे महोत्सव केले जातात. त्या महोत्सवामध्ये सामान्य माणसाचं पार्टिसिपेशन नसतं आणि ते जेव्हा पार्टिसिपेशन नसतं तेव्हा लोकांचा मिळणारा प्रतिसाद कमी होतो. त्यामुळे त्या पार्टिसिपेशन आपल्याला कसं वाढवता येईल ह्याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे. हा एक भाग. आणि आपल्या इथल्या लोकांचा जो माइंडसेट आहे त्या माइंडसेटवरती खूप मोठं काम करण्याची आवश्यकता आहे की ज्या माइंडसेटमुळे आपलं सगळं भवितव्य बदलू शकतं एवढी शक्ती आहे. उदाहरणार्थ काय, तेव्हा आमच्या इथून पर्यटक परदेशात जातात आणि तिकडून आल्यानंतर परदेशाबद्दल भरभरून बोलतात. त्यांना कुठेतरी एज्युकेट करण्याची आवश्यकता आहे की तुम्ही जेव्हा परदेशामध्ये जाल तेव्हा महाराष्ट्राबद्दल तुम्ही त्या ठिकाणच्या लोकांना सांगा. असे छोटे छोटे विषय आपल्याला टाकावे लागतील ज्याच्यामधून लोकांमध्ये अवेअरनेस येईल. लोकांना ह्या ठिकाणी मी महाराष्ट्र पर्यटनात काम करतो म्हटल्यावरती माझा चेहरा तो उत्तम चालू शकतो ह्याचा त्याला कॉन्फिडन्स द्यावा लागेल. अगदी उदाहरण जर द्यायचं झालं तर सातवाहन कालखंड, आता हा नाव सुद्धा बऱ्याच लोकांनी कमी ऐकलं असेल, पण 640 वर्षांची ही राजवट पैठणची राजधानी त्या काळामध्ये होती. त्याच्यामध्ये गाथा सप्तशती नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे ज्याच्यामध्ये बऱ्याचशा ओव्या आहेत आणि त्या ओव्यामध्ये त्याच्यामध्ये आपली जी गोदावरी नदी आहे जी नाशिक पासून निघते आणि पूर्वेला ती बंगालमध्ये जाऊन समुद्राला मिळते, एवढी मोठी लांब नदी कुठलीही भारतामध्ये नाही. त्या नदीला स्वाभाविकपणे त्या काळामध्ये प्रश्न विचारला जातो
की अगं गोदावरी तू इतकी हिंडत हिंडत जातेस, इतक्या सगळ्या ठिकाणी जातेस, सगळ्या ठिकाणी सातवाहनाची सत्ता आहे का, तुला काय वाटतं? तेव्हा ती गोदावरी म्हणते की हो, मी ज्या ज्या ठिकाणून वाहत जाते त्या त्या ठिकाणी मला सातवाहनांची सत्ता दिसते, अत्यंत समृद्ध प्रदेश दिसतो, लोक समाधानी दिसतात. आता हे उदाहरण परवा मी पवार मॅडमशी थोडंसं लावलं. मॅडमना माहिती नाही की आमच्या इथं बोलताना विषय असा निघाला की मॅडम मला म्हणाले की तुम्ही जे महाराष्ट्र पर्यटन काम करता तसं अजून कुणी करतं का? तर आम्ही मॅडमना प्रश्न विचारला की आमच्यापेक्षा तुम्ही जास्त हिंडता, मग तुम्हाला जास्त माहिती आहे, तर त्यामुळे मला कुणीच सापडलं नाही. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. जसं गोदावरीला प्रश्न विचारला ती अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर खेदाची गोष्ट आहे, कारण ते सगळं आपल्या माइंडसेटशी जोडलेलं आहे. मग तो माइंडसेटचा विषय काय आहे हा आपण थोड्या वेळाने बोलू. म्हणजे मॅडमचा काही अजून इनपुट येतील, आवश्यक असेल आपण बोलत राहू त्याच्यामध्ये. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण मर्मावर बोट ठेवलं. बरेचसे म्हणजे आपण सगळेजण आपल्या सगळ्यांना थोडीशी कल्पना देते, पार्श्वभूमी सांगते की पर्यटन क्षेत्रामध्ये कोण कोण काम करतं. तर पर्यटन क्षेत्रामध्ये जे स्टेक होल्डर्स किंवा जे व्यावसायिक आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये होमस्टे चालवणाऱ्या शेतकऱ्यापासून, ॲग्रो टुरिझम सेंटर चालवणाऱ्या शेतकऱ्यापासून, ट्रॅव्हल आणि टुरिस्ट पासिंगची व्हेकल ऑफर करणाऱ्या ड्रायव्हर, गाडी चालक, गाडी मालक यांच्यापासून ते टूर घेऊन जाणाऱ्या टूर ऑपरेटर आणि ट्रॅव्हल एजन्सीज पर्यंत, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स आणि हॉस्पिटॅलिटी सेंटर्स चालवणाऱ्या सगळ्या व्यावसायिकांपर्यंत असा हा मोठा क्षेत्राचा व्याप आहे असं म्हणू आपण. याच्यामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे असं आपण म्हणायला हरकत नाही, कारण आज पर्यटन धोरण 2024 तुम्ही पाहिलं तर त्याची सुरुवातच अशी आहे की पर्यटन हा व्यवसाय किंवा पर्यटन हे क्षेत्र असं आहे की जे स्पीडीली इकॉनॉमिक ग्रोथ करून आणू शकतं, कारण त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट जॉब्स तयार करण्याची प्रचंड मोठी क्षमता आहे. त्यामुळे इट्स अ ड्राईव्ह फॉर द इकॉनॉमिक इंजिन असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळेच या क्षेत्राकडे नव्याने वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज जशी शासनाला वाटते तशीच तुमच्या आमच्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुद्धा ती तयार व्हायला पाहिजे. त्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. आणि जर महाराष्ट्र टुरिझमचा आपण विचार केला तर सगळ्या पूर्ण देशामध्ये जेवढी राज्य आहेत त्या राज्यामध्ये अग्रेसिव्हली स्वतःच्या पर्यटन स्थळांचा विकास करण्यामध्ये आपण कुठेतरी मागे आहोत. आणि म्हणूनच धोरण जाहीर करून त्याद्वारे तो प्रयत्न करतोय शासन की बाबा ही गॅप आपण भरून काढूया. महाराष्ट्रामध्ये पर्यटन स्थळं नाहीत का तर नाही, भरपूर आहेत, त्याच्यामध्ये अग्रेसर होत आपण. पण या स्थळांचा विकास करायचा आणि बाहेरून लोक आकर्षित करायची, महाराष्ट्र पाहायला या, पुण्यात या, पुणे पाहायला या, याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. त्याची नेमकी सुरुवात करंदीकर सरांनी केलेली आहे. कारण आज आपण कुठेही गेलो तर आपल्याला कळतं की हा छान, केरळ, आसाम, कुठेही एक्झिबिशनला त्यांच्या स्टेट्स फार अग्रेसिव्हली त्यांच्या पर्यटन स्थळांमध्ये ऑनलाईन बुकिंग्स आहेत, त्या एक्झिबिशनमध्ये फोटोंचं प्रदर्शन आहे, त्यांच्या आयटिनरीज आहेत, त्याची पब्लिसिटी आहे, प्रचंड चांगल्या प्रमाणात करतात. आणि ते छानपैकी प्लॅनिंग, मॅनेजमेंट सगळं त्यांचं चालू असतं. आपण नेमकं कुठे कमी पडतोय, काय करायला हवं की जेणेकरून महाराष्ट्रातल्या पर्यटन स्थळांमध्ये देखील त्याच प्रकारची एनर्जी येईल आणि लोक आवर्जून पाहायला येतील, इथे थांबतील आणि हेच कौतुक महाराष्ट्राचं बाहेर भारतभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल. यासाठी मी चौगुले मॅडमला रिक्वेस्ट करते की आपण आपली मतं मांडा. नमस्कार. गोयल साहेब, करंदीकर साहेब, शोभा मॅम आणि ऑल द डिग्निटरीज हिअर, स्टुडंट्स, नमस्कार. केसरी संस्था 1984 मध्ये जन्माला आली, वडिलांनी सुरुवात केली. बट 1984 ते आता 2024 जग बदललंय. आम्ही जगभरात टूर्स करतो, महाराष्ट्रातही टूर्स करतो. अष्टविनायकला आमची दर महिन्याला टूर असते. परंतु मॅडमशी बोलताना मी एक मुद्दा मांडला आणि माझे काही मुद्दे आहेत. एक छोटीशी गोष्ट सांगते. इथे असलेल्या सगळ्यांना पुणे फेस्टिवल माहिती आहे? किती लोकांना माहिती आहे? हात वर करा. सगळ्यांनाच, म्हणजे 100%. पुणे फेस्टिवल इज अ ब्रँड. सगळ्यांना माहिती आहे, आपल्या देशात माहिती आहे, परदेशातही नाव आहे. पण परदेशात आम्ही जातो तेव्हा इंडिया सगळ्यांना माहिती असतो, दिल्ली माहिती असतं,
पण पुणे किती लोकांना माहिती असतं. पण एक महत्वाची बाब आहे, आम्ही जेव्हा जेव्हा बाहेर जातो, ज्या ज्या देशात इंग्लिश नाहीये ते लोक आम्हाला भेटून सांगतात, वी हॅव गॉन टू पुणे फॉर इंग्लिशच्या स्टडीसाठी. म्हणजे पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हणतात. तर खूप सारे फॉरेन स्टुडंट पुण्यात येऊन शिकून जात असतात. मग अशी एक ओळख पुण्याची आहे. पण एक प्रसंग सांगते. मी विमानात होते, माझ्या शेजारी एक गृहस्थ बसले होते आणि आउट ऑफ क्युरिओसिटी मी विचारलं, कुठे जाणार आहात काय? तर त्यांनी उत्तर दिलं, आय एम गोइंग टू इंडिया. आणि ही स्टार्टेड ही स्टोरी. ते फोर्जिंग कंपनीमध्ये येणार होते पुण्याच्या. आणि ही सेड, आय डिडंट इवन हर्ड दिस नेम कॉल्ड प्युन असं काहीतरी त्यांनी उच्चार केला, कारण PUNE तर पून उच्चार केला त्यांनी. पून, आय डोंट इवन नो दिस सिटी पून. म्हणजे कुठेतरी गरज आहे त्या पुण्याचं ब्रँडिंग जगाच्या मॅपवर होण्यासाठी. पण काय करायला पाहिजे? तर गोयल साहेब, माझे काही विचार मी मांडते इकडे. सब्जेक्ट हा आहे की टू ब्रिंग पुणे ऑन वर्ल्ड मॅप. तर आपल्याला थोडंसं चेंज व्हायला पाहिजे. जसं मॅडमनी सांगितलं, केरळा म्हणजे गॉड्स ओन कंट्री. पुणेचं टॅगलाईन काय? तर आपल्याला ब्रँडिंगसाठी ते आवश्यक आहे. आपले हॅबिट्स नीड्स टू बी चेंज. आपल्या पुढे काय चॅलेंजेस आहेत त्याचा उहापोह आपल्याला झाला पाहिजे की नक्की काय होतंय. तर पुण्यातली सगळी पर्यटन स्थळं मला असं वाटतं की ती इंडिव्हिज्युअली प्रमोट होतात. म्हणजे पुण्यात सुंदर केळकर म्युझियम आहे, आगा खान पॅलेस आहे, लाल महाल आहे. परवा आम्ही एक हेरिटेज वॉक घेतला पुण्यामध्ये आणि तेव्हा आम्ही लाल महालला व्हिजिट केली. पण आमच्याबरोबर डॉक्टर आपटे म्हणून होते. त्यांनी त्या लाल महालचा जो इतिहास आहे तो आमच्या समोर जिवंत केला. आणि त्याच्यामुळे तो लाल महाल, त्याच्या आधी पण मी लाल महाल बघितला होता, पण ह्या वेळची माझी लाल महालची म्हणजे जी व्हिजिट होती ती अविस्मरणीय झाली. आणि आपल्याला हे केलं पाहिजे. मी मॅडमशी डिस्कस करताना म्हटलं, मॅडम कुठलंही पर्यटन स्थळ तेव्हाच प्रमोट होतं जेव्हा ते सस्टेनेबल असतं. आता सस्टेनेबल म्हणजे काय? तर आपण एखाद्या स्थळाला जाऊन भेट देतो आणि परत आल्यावर तिथल्या सुंदर आठवणी घेऊन येतो आणि मग चार चौघांना सांगतो, नक्की जा, खूप छान आहे आणि आम्ही खूप फोटो काढले, खूप धमाल केली असं सांगतो. तर ते पर्यटन स्थळ सस्टेनेबल होण्यासाठी आपल्याला या गोष्टींची गरज आहे. तिकडे पार्किंगची व्यवस्था आहे की नाही, तिकडे जर आपलं पुणे आपण कसं प्रमोट करतो, तर ही हिस्टॉरिक सिटी आहे, इतक्या वर्षांचा इतिहास आहे, मग आपण हिस्टॉरिक सिटी म्हणून हिला प्रमोट करू शकतो. आणि ज्या हिस्टॉरिक जागा आहेत आपल्या पुण्यामधल्या त्या जागांवर त्या पर्यटकाला, जो तिथे व्हिजिट करणार आहे त्या पर्यटकाला तिथे परत येण्याची इच्छा झाली पाहिजे. किंवा तो इथून परत गेल्यानंतर सगळ्यांना सांगितलं पाहिजे की मी इथे जाऊन आलो आणि अप्रतिम दर्शन झालं, की मला खरा इतिहास कळला का शिवाजींचा. हा भाग मला माहीतच नव्हता. निदान आम्ही लहानपणी चौथीत असताना शिवाजी महाराजांचा इतिहास वाचलाय, त्यामुळे शाहिस्ते खान, लाल महाल हे माहितीये. पण आजच्या पिढीला हे खरंच माहितीये का? मग तो इतिहास इथे ज्या ठिकाणी आपण जातो तिथे जिवंत व्हायला पाहिजे. आणि ते तसं झालं तर ते सस्टेनेबल होईल. म्हणजे परदेशातल्या लोकांनी काय केलंय, तर ते माझ्याकडे $100 तिकीट घेतात आणि मला एक ट्रेडिशनल त्यांचं पार्क दाखवतात की पूर्वीच्या काळी मेलबर्नमध्ये आहे, सपोज मी मेलबर्नमध्ये पूर्वीच्या काळी लोक कसे राहायचे. मग त्यांनी एक विलेज बनवलेलं असतं. तिकडे त्या काळात लोक जसे पेहराव करायचे तसे पेहराव केलेले लोक असतात
आणि जे आपल्या देशात आहे सगळं, तीच जुनी हत्यारं वगैरे आम्हाला फिरवतात, एखादा डान्स शो काहीतरी दाखवतात आणि मग आपण परत येतो आणि म्हणतो वा वा किती छान. पण आपल्याकडे हे सगळं असताना ते जिवंत कुठे आहे? शिवसृष्टी आहे, अनेक अनेक गोष्टी आहेत. केळकर म्युझियम आम्ही त्या दिवशी व्हिजिट केलं. वी थॉट इट इज वर्ल्ड क्लास. आणि त्या सुधन्वा सरांनी सांगितलं, जे आता बघतात त्यांनी सांगितलं की हे जे केळकर म्युझियम मध्ये आम्ही डिस्प्ले केलंय ते फक्त कलेक्शनच्या 10% आहे. म्हणजे विचार करा किती त्यांच्याकडे त्या गोष्टी असतील ऐतिहासिक, आणि त्याचं किती सुंदर म्युझियम बनू शकेल, जे की पुण्याची ओळख होऊ शकेल फ्युचरमध्ये. शिवसृष्टी हे एक सुंदर आहे, त्याने पुण्याची ओळख होऊ शकेल. शनिवार वाडा मला माहिती आहे की आपल्याकडे खूप रेस्ट्रिक्शन्स असतात आणि हे, पण शनिवार वाडा आपल्याला जिवंत करायचा असेल तर शनिवार वाड्यात पूर्वी कसं जीवन होतं ते आपण रिक्रिएट करू शकतो का? पण ते रिक्रिएट करताही येईल, पण ते सस्टेनेबल नाही होणार. मग ते सस्टेनेबल होण्यासाठी परदेशात काय गोष्टी करतात, तसं काही करू शकू का? तिथे एखादी सोशल ह्याच्याप्रमाणे एक सोशल इफेक्ट म्हणून म्हणूया आपण की आर्काइव्हची प्रचंड मोठी लायब्ररी तिकडे असेल, ज्याच्यामध्ये हिस्ट्री प्रिझर्व केलेली असेल आणि नवीन येणाऱ्या पिढीला ती लायब्ररी वापरता येईल. त्याच्यानंतर तिकडे हॉटेल बनू शकेल का? हेरिटेज हॉटेल, की शनिवार वाडा जिवंत राहण्यासाठी ते हेरिटेज हॉटेल. कारण मी हेरिटेज हॉटेल का म्हणते तर कदाचित त्याने सिटीसाठी रेव्हेन्यू निर्माण होईल त्याच्यामध्ये, आणि मग रेव्हेन्यू निर्माण झाला की ते मॉडेल सस्टेनेबल होऊ शकेल. आपल्या पुरातन वास्तूंना मला माहिती आहे की त्याला खिळा सुद्धा ठोकता येत नाही, रेस्ट्रिक्शन्स असतात. पण परदेशात सस्टेनेबिलिटी आहे कारण त्यांनी ह्या गोष्टी केल्या आहेत. तर हे आपल्याला पुण्यासाठी करायला लागेल. पुण्याची ओळख निर्माण होण्यासाठी पुणे शुड बी ब्रँड, आणि महाराष्ट्रातलं पुण्यासारखं वैभव मला वाटतं कुठे नाही. तर आपल्याला या गोष्टी पुणे मॅपवर आणायचं असेल तर कराव्या लागतील. दुसरी गोष्ट, पुण्याची अजून एक ओळख म्हणजे आपले गणेशोत्सव. परदेशातून सुद्धा आमच्याकडे जे लोक येतात त्यांना आम्ही पुणे दर्शन घडवतो. तिथे गर्दी असते प्रचंड आणि हे सगळं असतं, डिफिकल्ट जातं. म्हणजे ते आपल्याला अजून ईज कसं करता येईल माहित नाही, पण ते करू शकलो तर मग पर्यटकांना जास्त मोठ्या संख्येने आपण पुण्यामध्ये त्या काळात आणू शकू. तर हेरिटेज वरच पुण्याची ओळख करता येईल असं मला वाटतं. कारण आता मला वाटतं झपूर्झा म्हणून एक सुंदर गाडगिळांनी ना डेव्हलप केलंय, ते सुंदर आहे. केळकर म्युझियम सुंदर आहे. आगा खान पॅलेस सुंदर आहे. पण आगा खान पॅलेस किती मुलांनी बघितलं इकडे? हार्डली कोणी बघितलंय. मेरे बच्चों ने देखा. हाँ, वो देखना चाहिए क्योंकि वहाँ हिस्ट्री है, बट वो हिस्ट्री वहाँ दिखनी चाहिए. अगेन सस्टेनेबिलिटी, वो हिस्ट्री दिखना चाहिए. वहाँ से हम कुछ म्हणजे ते परत सस्टेन होण्यासाठी तिथे काहीतरी गोष्टी विकायला असल्या पाहिजेत. म्हणजे मग त्यातून रेव्हेन्यू जनरेट होईल, मग टुरिझम वाढेल. पण सगळ्यात मोठा मुद्दा मला असं वाटतो की सगळ्याचं जे इंडिव्हिज्युअल मार्केटिंग आहे त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारची सर्किट्स बनवून त्याचं मार्केटिंग व्हायला पाहिजे. MTDCच्या थ्रू और म्हणजे जसं केरळाने केलंय. पण मला असं वाटतंय की केरळाचं बजेट आणि महाराष्ट्र म्हणजे आपली फायनान्शियल राजधानी, पण त्याचं पर्यटनाचं बजेट हे 1/10 आहे केरळच्या. म्हणजे मग ते बजेट वाढणं झालं पाहिजे. जर आपल्याला म्हणजे तसे प्रयत्न झाले पाहिजेत तर पुणे येणार वर्ल्डच्या मॅपवर.
पण ते व्हायला पाहिजे. मग कोणी पिऊन म्हणणार नाही, व्यवस्थित पुणे म्हटलं जाईल त्याला. आणि महाराष्ट्रातही सर्किट आहेत. मला वाटतं MTDC, मी कुठेतरी वाचलं की MTDC डेव्हलप करते नाशिक, पुणे नाशिक औरंगाबाद कॉरिडॉर. तर ह्या सगळ्या ही जर सर्किट आपण डेव्हलप केली तर मग पुण्याची ती ओळख होईल. जशी केरळची ओळख आहे की केरळला मी जाते तर कोचीन, मुन्नार, पेरियार, त्रिवेंद्रम आणि विवेकानंदांचं कन्याकुमारी हे एक सर्किट आहे. तर ते पाठ झालंय ना आपल्याला. दिल्ली, आग्रा, जयपूर पाठ आहे ना. परदेशातले जास्तीत जास्त लोक येतात आणि ते काय विचारतात, दिल्ली, आग्रा, जयपूर, गोल्डन ट्रायंगल. मग गोल्डन ट्रायंगलची ब्रँड झालाय, तो प्रसिद्ध झालाय परदेशात. किंवा राजस्थान प्रसिद्ध झालंय, पधारो मारोदेस. तसं आपल्याला महाराष्ट्राचं प्रमोशन करायला पाहिजे. आणि पर्यटनासाठी महाराष्ट्राचं बजेट का कमी हा प्रश्न पडतो. कारण आपण आपल्याकडे जे टुरिस्ट येतात महाराष्ट्रात त्याच्यावर आपण खुश आहोत. तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे जा, तिथे फक्त महाराष्ट्रातले टुरिस्ट असतात. म्हणजे मोठ्या संख्येने 80 to 90% फक्त महाराष्ट्रातले टुरिस्ट आहेत. मग पर्यटन विकास कसा होणार. आपण समाधानी का त्याच्यावर आहोत. तरी हॉटेल्स भरलेली असतात. पण मग आपल्या देशातले टुरिस्ट कधी येणार आणि त्याच्या पुढे जाऊन परदेशातले पर्यटक आपल्याकडे कधी येणार. तर हे व्हायला पाहिजे. आणि हे अशा तऱ्हेने झालं. आपण जर ऐतिहासिक वास्तूंमध्ये इतिहास जिवंत केला तर मला वाटतं त्याचं पर्यटन नक्कीच वाढेल. धन्यवाद. हॅलो मित्रांनो, आपण खूप मागे जाऊन आणि संपूर्ण चर्चा करतोय. आपण सर्व शांत आहात. तुमच्या मनातली काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. पुण्याची ओळख ही तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आजच्या पिढीला किती माहिती मला माहिती. पण एक काळ होता टांग्यांचं शहर म्हटलं जायचं, पण टांगेच होते. पुणे स्टेशन उतरलं की टांगा, घोडा टांगा असायचा, त्यात जायचं. नंतर मग हळूहळू टांगा जाऊन सायकलिंगचं शहर म्हणायला लागले. पुणे सायकलिंग, एवढ्या सायकली पुण्यात होत्या, कामावर जायला सायकलीशिवाय कोणी जायचंच नाही. आणि असं करता करता पुढे ती ओळख वाढत गेली. मग म्हटले विद्येचं बाहेर गेले, कारण एज्युकेशनचा प्रसार झाला. मग IT क्षेत्र, IT मध्ये पुणे सगळ्यात पुढे असं म्हटलं गेलं. आणि अशा पद्धतीने पुणे शहराची ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही पुण्याला म्हटलं गेलं. म्हणजे सारख्या आपण प्रत्येक वेळेला आपली ओळख जी आहे, आपण जे वेगळं विशेष काही करतो त्यामुळे आपली ओळख ही चेंज होत गेलेली आहे. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं, आज जेवढे लोक इथं उपस्थित आहेत त्यांनी किती जणांनी शर्माडा आत्ता पाहिलाय, किती जणांनी आगा खान पॅलेस पाहिलाय, किती जणांनी माझी शेती छत्री पाहिली. किंवा मला आठवते आम्ही लहान असताना पुणे दर्शन जेव्हा व्हायचं का बिल्डिंग, म्हणजे एक तिकीट काढलं की संपूर्ण पुणे दर्शन होऊन पुण्याचं माहिती व्हायची. आपण ज्या शहरात राहतो ते शहराबद्दल आपल्याला माहिती नसते. कारण आपल्या मनात वाटतं हे काय, हे कधी जाऊ. म्हणजे आपण महाबळेश्वर जाणं पसंत करू, कामशेटला जाणं पसंत करू किंवा गोव्यात जाणं पसंत करू, पण आपल्या शहराबद्दल आपल्याला माहिती नसते. आणि ही माहिती जोपर्यंत आपण त्याला महत्व निर्माण करणार नाही त्या जागेला, त्या प्लेसला. आज आता मेट्रोचं जाळं सगळीकडे पसरते. फ्युचरमध्ये मेट्रोचं शहर पुणे होईल. आणि मेट्रोमधून आपण जेव्हा जातो, प्रवास करतो, आतापैकी मला वाटतं 50% सुद्धा लोक मेट्रोने गेले असतील. मेट्रोमध्ये गेल्यानंतर किती सुंदर पुणे दिसतं हे आपल्या लक्षात येईल. पण अख्ख्या भारतात कुठेही जरी आपण गेलो तर पुण्याबद्दल जर विचारलं, लोक म्हणतात सर्व शांत शहर आहे. राहण्यासारखी पहिली पसंती जी आहे ती पुण्यासाठी आहे. आणि ही केवळ आपली जी संस्कृती आहे, आपण ज्या संस्कृतीचे संस्कार आहेत त्यामध्ये आपण वावरतो, त्यामुळं या ठिकाणी होतं. आज या ठिकाणी राष्ट्रसंचारचे संपादक अनिरुद्ध बडवे इथे उपस्थित आहेत. दैनिक पंढरी ते चालवतात. एक संपादक म्हणून त्यांना काय वाटतं त्यांनी कृपया इथं 2 मिनिटं मंचावर यावं आणि आपलेही विचार या निमित्ताने मांडावे. कारण एक संपादक म्हणून त्यांची पुण्याबद्दलची भूमिका आणि राष्ट्रसंचार हे फार मोठ्या लोकप्रियतेने पुढे चाललेलं आहे. आणि आज ते या परिसंवादात स्वतः हजर आहेत.
मी फेस्टिवल तर्फे प्रसन्न गोखले यांना विनंती करेन की त्यांचा सत्कार करा. अरे तिथं अनिरुद्ध बडवे यांनी पंढरी पंढरपूरमधून निघते ना दैनिक, ते फार मोठ्या प्रमाणात चालतं आणि पुण्यामध्ये आता राष्ट्र संचार म्हणून आहे. ते प्रेक्षकांनी बसलेले मी त्यांना पाहायला म्हटलं संपादक म्हणून त्यांना पुण्याबद्दल काय वाटतं आणि या पर्यटनाबद्दल जो परिसंवाद आहे याबद्दल यांचं मत काय ते त्यांनी सांगावं. श्री अनिरुद्ध बडवे सत्कार स्वीकार. सर्वप्रथम मी आदरणीय गोयल साहेब आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं पुणे फेस्टिवलच्या आयोजकांचं आभार मानतो की मला ही संधी दिली. पर्यटनासंदर्भात आपण बोलत आहोत आणि मगाशी साहेबांनी सांगितलं की पुणे मेट्रोचं जाळं मोठ्या प्रमाणामध्ये इथं होत आहे आणि त्याच्याही पूर्वी मॅडमने सांगितलं की महाराष्ट्रभर आपला पर्यटक फिरत असतो आणि तो सांगतो की अमेरिका सुंदर आहे, जर्मनी सुंदर आहे, जपान सुंदर आहे. तिथे स्वच्छतेचं उदाहरण देते, तिथे शिस्तीचं उदाहरण देतो. त्याच पद्धतीनं एक गोष्ट मला या निमित्ताने अधोरेखित करायची की या ठिकाणी जात असताना तिथं आपण गेल्यानंतर जसं बिहेवियर करतो, आपण तिथली शिस्त पाळतो, तिथे आपण कचरा टाकत नाही, तिथे आपण थुंकत नाही, तिथे आपण शिस्त मोडत नाही, तिथे आपण लेन मोडत नाही, तिथे आपण घाबरून राहतो, तिथे आपण पासपोर्ट शिवाय 1 मिनिट इकडे तिकडे भटकत नाही. ही जी भीती म्हणण्यापेक्षा ही जी शिस्तीची मान जिथं आपण तो राहतो तो आपण पुण्यामध्ये राहतो का? आणि म्हणून मला असं वाटतं की मेट्रोमध्ये आपण बघा आज बस स्टँड मधून जाताना रेल्वे स्टेशन मधून जाताना आपण सहजगत्या अनेक लोक थुंकतात, पण मेट्रोमध्ये थुंकत नाहीत ते, कारण त्याला भीती असते सीसीटीव्ही कॅमेऱ्याची. ही एक सार्वजनिक शिस्त आपल्या मनामध्ये जर आपण बांधवू शकलो तर मला वाटतं पर्यटनाची सुरुवात खऱ्या अर्थाने इथून आहे. मी ज्या पंढरपुरातून येतो अनेक दृष्टीने पंढरपूर फार सुंदर आहे, भूवैकुंठ पंढरी म्हणतात, परंतु तेथील अस्वच्छता, तेथील गर्दी, तेथील अनियंत्रितपणा, अनियोजनता याच्यामुळे ते पंढरपूर बदनाम झाले एकेकाळी. आता ती कुठेतरी त्याला शिस्त लागते. पुणेकरांनी किंवा महाराष्ट्रकरांनी हाच विचार का करू नये? आपण आपल्या शिस्तीनं इतर देश सुंदर करतो, इतरांचं पर्यटन सुंदर करतो, आपण आपलं पर्यटन सुंदर कधी करणार? आणि म्हणून जी शिस्त आपल्याला भावते जपानमधली, जी स्वच्छता आपल्याला भावते अमेरिकेमधली, जी सुंदरता आपल्याला भावते त्या बेल्विंगहॅमच्या त्या रोडवरची, ती आपण आपल्या पुण्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण अजिंठा वेरूळला जातो, जेव्हा आपण अगदी भुशी डॅमला जातो, कडेगावला जातो, इकडे जातो, महाबळेश्वर जातो, तिथे आपण त्या अंगी शिस्त बांधतो का? तर तिथून सुरुवात आपण करूयात. म्हणजे मला असं वाटतं की या परिसंवादाच्या माध्यमातून जर आपण इथं असलेल्यांपैकी जरी संकल्प जरी केला की या स्वच्छतेची आणि शिस्तीची शिस्त आजपासून आपण इथून बांधवायची, तरी मला वाटतं का फार मोठ्या परिवर्तनाची सुरुवात होईल. आणि इथं जमलेला प्रत्येक जण पर्यटनाचं मुखपत्र घेऊन, पर्यटनाचं रिप्रेझेंटेशन घेऊन, पर्यटनाचं प्रातिनिधित्व घेऊन उद्या समाजामध्ये जाणार आहे. आपण आपल्यापासून सुरुवात करूया. म्हणजे या परिसंवादाचं आणि पुणे फेस्टिवलचं कुठेतरी त्याचं सार्थकी लागल्याचं समाधान होईल अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आज आपल्या इथे विंग्स एव्हिएशन डॉक्टर अतुल देशपांडे यांचे स्टुडंट्स, नंतर IBM जेट इन्स्टिट्यूटच्या CEO शिरीन, नंतर IIBM यांचे स्टुडंट्स, महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी याचे पण फॅकल्टीज आणि स्टुडंट्स उपलब्ध आहेत. आणि पायल जोशी पण आलेले आहेत. तर मला असं वाटते परिसंवादात प्रश्न आले तर जास्त छान वाटेल, अजून याच्यावर जास्त प्रकाश टाकायला उपयोगी होईल. तर मला असं वाटते स्टुडंट्सनी पुढे येऊन काही समस्या, काही प्रश्न या संदर्भातले विचारावेत. इव्हन फॅकल्टीज आर वेलकम. मॅडम, मध्यंतरी भरूचच्या जवळ पोईच्या नावाचं एक ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी जायचा योग आला होता. तर आता बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे की ज्या ठिकाणी आपल्याकडे खूप गर्दी आहे, जसं आता आपण जुन्या पुण्याबद्दल बऱ्याच वेळेला बोलतो, परंतु शनिवार वाड्याचे तिथे असलेला ट्रॅफिक, तिथे पार्किंगला सुद्धा जागा नाही, तिथे होणारे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स हे लक्षात घेता कुठेतरी आयसोलेटेड काही सेंटर्स आता हे पोईच्या म्हणून जे आहे तसं मी तसं म्हणतोय तशी उभी राहायला पाहिजे. आता कोहिनूरचे
CEO बसलेले आहेत की एक प्रायव्हेट डेस्टिनेशन या स्वरूपामध्ये MTDCने याच्याकडे बघायला, वेगळी डेस्टिनेशन्स टुरिझमसाठी डेव्हलप करायला कुठेतरी एक इन्क्लिनेशन, कुठेतरी गव्हर्नमेंटचं धोरण ठरवायला काय हरकत आहे. कारण आत्ताच्या पुण्यामध्ये तुम्ही कितीही म्हणलं, आता जेलर मॅडम सिनियर मोस्ट आहेत, त्यांचं नाव आहे, त्यांच्या पाठीमागे त्यांचं वलय आहे, म्हणून त्यांना ते आपटे साहेबांनी नेऊन लाल महाल दाखवलं. पण माझ्यासारख्या माणसाला लाल महाल कसं बघायला मिळेल? मला कोण डॉक्टर आपटे, मला कोण डॉक्टर श्याम ढवळे म्हणून आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते कॉर्पोरेशनमध्ये, जे स्पेसिफिकली या विषयावर त्यांनी नानावाडा डेव्हलप केला, लालमहाल त्यांच्याच कार्यकालामध्ये तयार झाला. तर सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी गर्दी, परिस्थिती या सगळ्या गोष्टी अतिलोकसंख्येमुळे अवेलेबल नाही. तर आपण अशी काही प्रायव्हेट डेस्टिनेशन्स उभी करण्यासाठी पण काही पॉलिसीज गव्हर्नमेंटकडे ठरवायला हव्यात असं एक साधारणतः वैयक्तिक मत वाटतं. केळकर म्युझियम जायचं आहे, इथली कितीतरी जण केळकर म्युझियमला जायचं असेल तर तिथं गल्लीमध्ये पार्किंग कुठे ठेवायचंय ह्याच्या चिंतेमध्ये जास्त असतात. आतमध्ये गेलं तरी माझी बाहेर गाडी उचलली जाणार नाही ना, की मनामध्ये कुठेतरी एक टेन्शन त्यांच्या मनामध्ये कुठेतरी असतं. ते कुठेतरी ह्या स्ट्रेस फ्री पर्यटनाकडे आपल्याला कुठेतरी जायला पाहिजे. किंबहुना आपण परदेशामध्ये जे जातो आहोत त्याच्या पाठीमागे हीच कुठेतरी नीड आहे असं मला वाटतं, की तिथे आपल्याला हे नियम, अटी, गर्दी ह्याच्यापासून आयसोलेशन दिसतं, निसर्ग बघायला मिळतो. म्हणून आपल्याकडे म्हणजे आता केसरी युरोपला इतक्या मोठमोठ्या, म्हणजे मला वाटतं की त्यांनी आकडा त्यांचं कमर्शियल सिक्रेट असेल, पण त्यांच्याकडून आपण ट्रक म्हणजे लिटरली बसेस कित्येक हजार बसेस जात असतील युरोप बघायला. ते कुठेतरी नेचरकडे जाण्यासाठी किंवा स्ट्रेस फ्री पर्यटनाची गरज ही कुठेतरी आता आपल्याला ओळखायला पाहिजे असं वाटतं. त्याच्यावरती काहीतरी अजून आपल्याला विचार करायला हवा. धन्यवाद. हो, एक मिनिट बोलते. आपण मुद्दा जो उपस्थित केला अगदी रास्त आहे. ऍक्च्युली पर्यटन क्षेत्रामध्ये पुणे आणि महाराष्ट्र हा जर विषय घेतला तर करण्यासारखं खूप प्रचंड आहे. आणि त्याची सुरुवात नेमकी कुठे करायची, कुठून करायची हा जेव्हा विषय येतो तेव्हा त्याचं उत्तर एक असतं की आपल्याला काही पर्यटन स्थळं ही अशी सॉर्टिंग किंवा वर्गीकृत केली पाहिजेत. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही म्हणताय तसं की जिथे लोक बोलवण्याची गरज नाहीये, लोकांना माहिती आहे, त्याचा इतिहास सर्वदूर आहे त्या पर्यटन स्थळांचा, त्यामुळे लोक येतील. पण त्या लोकांना तिथे वापरण्यासाठीच्या ज्या सुविधा आहेत त्यांच्यावर ताण येतोय आणि कॅरिंग कॅपॅसिटी त्याची आपण अजून अॅनालाइज केलेली नाही. मग त्याच्यामध्ये काय पायाभूत सोयीसुविधा तिथे आवर्जून आणाव्या लागतील याचा एक विचार वेगळ्याने करावा लागेल. तो धोरणात्मक निर्णय आहे, तो पॉलिसी डिसिजन आहे, ज्याच्यामध्ये बजेट लागेल, ज्याच्यामध्ये आपल्याला स्थानिक लोकांचा सहभाग लागेल आणि मग त्या व्यवस्था तिथे करायला लागतील. केळकर म्युझियम सारखी एखादी जर क्राऊडेड प्लेसच्या ठिकाणी असलेली डेस्टिनी असेल तर आपल्याला काय करायला लागेल, तर रिलोकेट करावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल, जर इतिहास जिवंत करायचा आहे आणि प्रत्येकाला खरोखर डॉक्टर आपटे मिळणार नाही तर आपल्याला ऑडिओ गाईड्स आणावे लागतील, ज्याचे व्हिज्युअल्स आपल्याला काही तिथे डिस्प्ले करता येतील का. जसा एक चांगला प्रयोग 50 कोटी रुपये देऊन महाराष्ट्र शासनाने शिवसृष्टीच्या माध्यमातून उभा केला आहे, आपल्या इथेच आहे, पुण्यातच आहे. तिथे पूर्ण लाईव्ह स्टोरी दाखवली जाते, फोर्टचे मॉडेल्स बनवलेले आणि त्याच्यावरती डिजिटली प्ले होते. त्याच्यातून तो इतिहासही समजतो आणि फार एंटरटेनिंग होतं ते सगळं. मग असे प्रयत्न शासन निश्चित करत आहे आणि त्याच्यामध्ये खूप, जसं मी म्हटलं, करण्यास खूप मोठा भाव आहे. पण त्याची सुरुवात करताना आपल्याला काही अशा गोष्टी पुण्यातल्या उचलाव्या लागतील. जसं मॅडमने सांगितलं, जसं करंदीकर सरांच्या बोलण्यातून आलं की याचं ब्रँडिंग होण्यासाठी आपल्याला आयडेंटिफाय करायला लागतील की कुठल्या प्लेसेस आपल्याला त्या सर्किटमध्ये घ्यायच्या आणि त्या बसवताना इंटरनॅशनल स्टँडर्ड्सच्या काय सुविधा आपल्याला तिथे देऊ करता येतील. त्याचं शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म प्लॅनिंग आपल्याला. आपला काय प्रश्न? नावाचं रिसॉर्ट आहे हिंजेवाडी आयटी पार्क पासून 13 किलोमीटरवरती. मला वाटतं मी 2005-06 मध्ये हे सुरू केलं आणि त्यावेळेला आम्हाला सगळ्यात मोठं प्रमोशन महाराष्ट्र MTDCने दिलं. त्यावेळेला त्यांनी महाभ्रमण नावाची स्कीम काढली होती. त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रातनं 12 रिसॉर्ट्स निवडली होती आणि आम्ही आर्ट आणि क्राफ्ट मध्ये काम करतो म्हणून आमचं त्यामध्ये सिलेक्शन झालं होतं. आम्हाला त्यांनी प्रचंड पब्लिसिटी पण दिली होती. पण त्याच्यानंतर फारसं याच्यामध्ये डेव्हलपमेंट्स होत नाहीये. मी जेव्हा प्रोजेक्ट सुरू केलं तेव्हा टुरिझमसाठी जागा येणे हा प्रकारही नव्हता. मला तो एज्युकेशनल येणे करून मग करावा लागला.
होतं कसं, तुम्ही जेव्हा एखादं प्रोजेक्ट करायला घेता तेव्हा तुम्हाला बँक फायनान्स लागतो. ऍग्रिकल्चरल प्रॉपर्टीवरती बँका फायनान्स देत नाही. आता तुम्ही चांगलं केलंय, तुम्ही 1.5 वर्षापूर्वी जी गव्हर्नमेंट पॉलिसी आणली आहे त्याच्यामध्ये टुरिझमसाठी भरपूर गोष्टी केल्या आहेत. आता त्यांनी त्याचे लोकांना येणे ऑर्डर्स मिळवायचं पण करून दिलंय. फक्त अनफॉर्च्युनेटली आता आपण सगळेजण PMRDच्या सेक्शन मध्ये येतो आणि इथे आपल्याला अजून त्या परमिशनचा फायदा झालेला नाहीये. त्यातूनही आणखीन एक चांगली गोष्ट तुम्ही केली आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी जवळजवळ 122 पानांचं तुम्ही बुकलेट टुरिझम वरती पब्लिश केलेलं आहे. त्याच्याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे. तर माझी आपल्याला एक अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही पुणे सेक्टर जर पकडला आणि आमच्यासारख्या काही लोकांना ज्यांना इंटरेस्ट आहे अशा लोकांना जर एकत्र आणलं तर आपण निरनिराळे सेक्टर्स डेव्हलप करू शकू. मी ज्या व्हॅलीमध्ये माझं रिसॉर्ट आहे ती रिहे व्हॅली आहे. 14 किलोमीटरची ती व्हॅली आहे. आता त्या रोडला आमचे पॉलिटिकल कनेक्ट चांगले असल्यामुळे आम्ही चांगले रोड्स करून घेतो, इलेक्ट्रिसिटी आणून देतो, पण हे सगळ्यांना शक्य होणार नाहीये. आणि तिथे काही मंदिरांच्या किंवा गावांच्या जमिनी पण अवेलेबल आहेत की जवळजवळ 5-5, 6-6 एकर जमिनी आहेत की ज्या ते वापरू शकत नाहीत. त्यांचा वापर करून आपण काही क्लस्टर्स डेव्हलप करू शकलो तर याच्यावरही काम व्हावं आणि ह्यासाठी आपण सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे. थँक्यू. चांगला प्रस्ताव आहे, करू आपण. विद्यार्थ्यांमध्ये पण बोलण वाढायचं झाल्यानंतर मागे एक विद्यार्थिनीने हात रेस केला. मॅडम पहिल्यांदा थँक्यू. तुम्ही आज सकाळी मेसेज टाकल्यामुळे मी येऊ शकलो परिसंवादामध्ये ग्रुपवरती. जसं मॅडमने सांगितलं, जल मॅडमने, की काहीतरी नाव असावं आपल्या महाराष्ट्र टुरिझमसाठी. तर लँड ऑफ वॉरियर्स हे नाव योग्य असं मला वाटतं. कारण छत्रपती शिवाजी महाराज ते गणेशोत्सवाचे लोकमान्य टिळकांपर्यंत आपली योद्ध्यांची भूमी राहिलेली. कारण की मी शेंगा खाल्ल्याने मी टर्फल उचलणार नाही, हाच आपला हेवा होता. त्यामुळे आपण अहिंसापेक्षा हिंसेकडे जास्त होतो असं म्हणू शकतो. त्यामुळे लँड ऑफ वॉरियर्स हे आपल्यासाठी योग्य नाव असं मला वाटतं. सरांनी सांगितलं शनिवारवाडा आणि हे मध्ये एक फिरस्ती म्हणून एक संस्था होती ज्या काळामध्ये आम्ही मी वाडा बोलतोय किंवा असे भरपूर आम्ही सेगमेंट्स केलेले. दर संडेला आम्ही लोकांना घेऊन येतो. त्यामध्ये एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो, जे शनिवारवाडा आहे आणि तिथे जे फलक लावलेले आहेत म्हणजे जे हेरिटेज साईटमध्ये येते आणि त्यासाठी आपल्याला सेंटर्सकडे जाऊन ते नावं चेंज करावी लागतात. तर ही नावं ही जे आपले इथले इतिहासकार आहेत त्यांनी चेक केलेले की ते चुकीचे फलक लावले गेलेले आहेत आणि खूप पत्रव्यवहार सुद्धा झालेले त्या बाबतीत. तर आपण असेल तर त्यावर बोलू. त्यानंतर डेक्कन इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यामध्ये एक आम्ही हे घेतलं होतं म्हणजे व्याख्यान घेतलं होतं. त्यामध्ये ते कसं काम करतं, भाषांतर कसं होतं किंवा जे जुने गोष्टी आहेत किंवा पत्र आहेत त्याच्याबद्दलही झालं होतं. तर असे वेगवेगळे सेगमेंट करत असतो. फक्त काय होतं, रिस्पॉन्स तेवढा येत नाही लोकांकडून. आणि सॅटर्डे संडे म्हटलं की सगळ्यांना लोणावळा आणि इकडे जायचं असतं फिरायला, तर अशा ठिकाणी येत नाही. तर आणि कोणतीही गोष्ट म्हणजे आता आम्ही राजस्थान ज्यावेळेस दाखवतो, जसं मॅडमनी सांगितलं, कोणतीही वास्तू जी ऐतिहासिक वास्तू आहे जर ते कोणीही बघितलं तर ते त्यांच्यासाठी दगड आणि धोंडेच असतात. पण तेच एकदा प्रॉपर गाईड घेऊन तुम्ही व्हिज्युअलायझेशन मध्ये, पण ऑडिओ व्हिज्युअलायझेशनचा एवढा फरक पडत नाही जेवढा माणूस स्वतःच्या गोष्टींनी सांगतो. म्हणजे सरांनी सातवाहन सांगितलं, सगळ्यांच्या लक्षात राहिलं असेल 680 सातवाहन 680 सॉरी. तर हे सगळ्यांच्या लक्षात राहिलं असेल. त्यासाठी गाईड ट्रेनिंग घेऊन प्रत्येक ठिकाणी जर गाईड केले, कारण राजस्थानमध्ये सहजरित्या गाईड मिळतात. जो कोणताही बाहेरून साऊथ इंडियन किंवा केरला साईड किंवा बंगालचा कोणी आला, शनिवारवाडा बघायला आला, बाहेर गाईड 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 असं बोललं तरी हे एक चांगला सोर्स ऑफ इन्कम त्या लोकांनाही होऊ शकतो आणि गायडिंगसाठी पण चांगलं होऊ शकतं. तर त्यासाठी प्रयत्न करावे किंवा एखादा कोर्स अरेंज करावा अशी माझी इच्छा आहे. थँक्यू. तुमचं नाव काय? मयूर कसबे. तुम्ही जो प्रश्न मला मगाशी विचारला मॅडमशी बोलताना तुम्ही जे म्हणतात, हा माझ्या गव्हर्नमेंटचा कागद आहे. बरोबर. महाराष्ट्राचं ब्रँडिंग मी वीरभूमी महाराष्ट्र नावाने या फक्त मी माझा आयडेंटिटी जी आहे ती मी सोडत नाही. बरोबर. मी लँड ऑफ वॉरियर्स मान्य करणार नाही. ओके. मी लोकांशी बोलताना वेरूळला एलोरा म्हणत नाही, मी वेरूळ सांगतो. बरोबर. एलोरा ते का म्हणतात, त्यांना ळ उच्चारता येत नाही.
ळ उच्चारता येत नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, आमचा नाही. कारण ते त्यांनी शिकून घ्यावं. त्यामुळे मी माझे कितीतरी मित्र आहेत, ते मला म्हणतात तू परदेशात जाऊन ये, तिथं कसं करतात. मी त्यांना सांगतो परदेशात मी जाणार नाही, परदेशाशी मला काहीही देणं घेणं नाही. माझी इथली जी माती आहे ती माती मला इथल्याच लॅबमध्ये टेस्ट करायची आहे. परदेशाने मला रिकमेंड केलेलं आहे की हे महाराष्ट्रामध्ये श्रेष्ठ आहे, तर हे मला मान्य नाही. आम्ही सांगतो आम्ही श्रेष्ठ. आता हा जो आपण परिसंवाद जो आयोजित केलेला आहे, परिसंवाद असल्यामुळे मला फार बोलता आलं नाही, पण हे जर भाषण असतं तर मी भाषणामध्ये जेव्हा मी कदाचित व्यासपीठावर बसलेल्या लोकांची नावं घेतली असती आणि त्यानंतर मी म्हटलं असतं आणि माझ्या समोर बसलेले पराक्रमी पुणेकर. आता पराक्रमी पुणेकर हे गेल्या अनेक वर्षात कुणी कधी माणसांना जाणीव करून देत नाही, जी मी 13 सालापासून करतोय 2013, की तुम्ही पराक्रमी आहात. त्या पराक्रमामधून एक सूत्र विकसित झालेले जे आपल्या कोणालाही माहिती नाही, पर्यटनातून परिवर्तन आणि परिवर्तनातून पराक्रम. आता हा विषय मी एक्सप्लेन करायचा म्हटला तर त्याला वेगळा वेळ द्यावा लागेल. मी महाराष्ट्र पर्यटन हा जो विषय हा एक सोशल मुवमेंट म्हणून, एक लोक चळवळ म्हणून कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करतोय की ज्याच्यामधून ह्या ठिकाणचं भावविश्व आपलं समृद्ध होईल. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रावरती कितीतरी मोठा अन्याय झालेला आहे नियतीकडून. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांना आयुष्य लाभलं 50 वर्षाचं, छत्रपती संभाजी महाराजांना आयुष्य लाभलं 32 वर्षाचं, बाजीराव पेशव्यांना आयुष्य लाभलं 40 वर्षाचं, थोरल्या माधवरावांना आयुष्य लाभलं 28 वर्षाचं आणि लोकमान्य टिळकांना आयुष्य लाभलं हे 64 वर्षाचं. मी सहज असं म्हणतो की ह्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने 10-10 वर्षाचं जरी आयुष्य जास्त दिलं असतं तरी ह्या भूमीचा इतिहास बदलला असता, ह्या देशाची राजधानी बदलली असती, ती राजधानी पुणे शहर झाली असती आणि लाल किल्ल्यावरून भाषण करण्यापेक्षा इथल्या पंतप्रधानांनी आपल्या ह्या ठिकाणच्या शनिवार वाड्यावरूनच जगाला संबोधित केलं असतं. एवढा मोठा आपला वारसा आहे, पण नियतीने आपल्यावरती मोठा अन्याय केलेला आहे. माझं म्हणणं महाराष्ट्र पर्यटन आपल्याला जो करायचा आहे त्याच्यातून हा जो आपल्यावरती अन्याय झालेला आहे, या अन्यायाचं परिमार्जन करण्याकरता आपल्याला काम करायचं आहे. असे बरेच विषय त्यामध्ये मी हे जर बोलायला लागलो तर विषय सगळे भरकटतील. आता मी सगळ्या ह्याच्यामध्ये थोडंसं सुतोवाच केलं, मी फार बोललेलो नाहीये. मी जर फार बोलायला तर कन्सेप्ट खूप बदलून जातील. महाराष्ट्र पर्यटन आपण काउंट कुठून करतो? आपण पैशाने करतो. मी म्हणतो महाराष्ट्र पर्यटन हा पैशाने नाही, हा एनर्जीने काउंट करण्याचा विषय आहे. उदाहरणार्थ इथून आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराज जातात, अटक ते कटक आम्ही जातो. ह्या ठिकाणी सामाजिक सुधारणा करण्याकरता लोक प्रयत्न करतात. लोकमान्य टिळक उठतात, बंगालची फाळी रद्द करतात. हे पैशाचं गेमिंग काय? अगदी आजच्या प्रचलित राजकारणात म्हणतो की 2 शिवसेना, 2 काँग्रेस, 1 अजून काँग्रेस आणि भाजप ह्यांच्यामध्ये गेली 10 वर्ष तुंबळ मारामाऱ्या चाललेल्या आहेत. आपण त्याकडे काय बघतो? आपण काय म्हणताय असं आपण बघतो ना. मी ह्या सगळ्या गोष्टीकडे ऊर्जा म्हणून बघतो. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण का करू शकतो? तर आपल्यामध्ये ऊर्जा असलेली आपण माणसं आहोत. ही जी भूमी आहे ही लावारसापासून झालेली भूमी आहे आणि त्या लावारसाचा जो टणकपणा आहे तो आपल्यामध्ये उतरलेला आहे आणि तो जो आपला टणकपणा आहे तो व्यक्त करतो. आत्ताच्या परिस्थितीला योग्य जर आपण वळण देऊ शकलो तर आत्ताची भांडाभांडी आपल्याला दिसते की 21व्या शतकामध्ये ह्या ठिकाणचे भीमथडीचे घोडे अटलांटिकाच्या पार जाऊ शकतील एवढी आपल्यामध्ये क्षमता आहे. मुद्दा फक्त योग्य दिशा देण्याची. तर तुम्ही जो मुद्दा मांडला तो बरोबर आहे, तो कसा करायचा ह्याच्या प्रयत्नात मी आहे आणि म्हणून मी म्हटलं मी बुकिंग बंद करून टाकलेलं. मी म्हणून याच ठिकाणी ह्याच गोष्टीसाठी आलेलो आहे की मलाही म्हणजे जसं मी बाकीच्या ठिकाणी फॉरेनर्स फिरताना दिसतो, म्हणजे आपण नॉर्मल म्हणताना विनोदात म्हणतो गोरीसम, पण मला ती इथे पुण्याच्या रस्त्यावरती फिरताना बघायची की बाबा तेवढं आपल्याकडे येणार एम्प्लॉयमेंट. शेवटी सर गोष्ट एम्प्लॉयमेंटकडे येते आणि ते आल्यामुळे सगळेजण आपण समृद्ध होणार आहोत. कारण MIDC कडे जेवढं लक्ष दिलं गेलं तेवढं टुरिझम कडे देणं ही खूप काळाची गरज आहे. थँक्यू. येस मॅडम. मागे विद्यार्थ्यांना द्या, त्यांचं झालं की कोणीतरी हात रेस. नमस्कार, मैं अमृता भारती हरियाली फार्म से.
सबसे पहले तो मैं माफ़ी चाहूँगी क्योंकि मैं मराठी में फ्लुएंट नहीं हूँ, मुझे समझने में भी थोड़ी दिक्कत होती है बिकॉज मैं नॉन महाराष्ट्रियन हूँ। हो सकता है मैं जो पूछ रही हूँ या मैं जो बोल रही हूँ वो डिस्कस हो गया होगा, हो सकता है मैं मिस कर गई होंगी। पर मैम ने जैसा बोला था कि पुणे की जो खासियत है उन चीज़ों को हम लोग नहीं देखते हैं, हम अपने बच्चों को नहीं दिखाते हैं। यहाँ तक कि बाहर से जो लोग आते हैं जैसे उनको पुणे का प्रोनाउंसिएशन क्या है वो भी नहीं पता होता, यहाँ पे क्या क्या चीज़ें हैं घूमने के लिए, पर्यटक जो संस्था है वो हमें पता नहीं होता है। तो उस चीज़ से रिलेटेड मैं बोलना चाहूँगी, हो सकता है कि हुआ भी हो, पर जैसे कि हमारे एयरपोर्ट में जब वेटिंग, जहाँ पे हमारा काउंटर होता है, जहाँ पर हम बैठ के वेट करते हैं फ्लाइट की, वहाँ पे वी कैन हैव अ डिस्प्ले एरिया जहाँ पर कि हम दिखा सकते हैं कि पुणे में जो कैसी कैसी जगह है, कौन कौन सी जगह है घूमने के लिए, जहाँ अपने बच्चों को ले जा सकते हैं, रेटिंग वाइज आप रख सकते हैं। तो ये कैसा होगा कि ये तो जो पुणे के जो निवासी हैं उनको भी पता चलेगा, क्योंकि बहुत बार आईटी सेक्टर में, मेरे हस्बैंड खुद आईटी सेक्टर से हैं, मुझे पता है कितना बिजी लाइफ होता है उन लोगों का। तो जब लॉन्ग वीकेंड आता है तो समय नहीं मिलता है कि लगता है घर पे रहें या फिर कहीं बाहर जाएं तो इतनी दूर ना जाएं। तो हो सकता है वैसे समय में उनको खुद ना पता हो कि कौन कौन सी जगह है, तो उससे उनको एक एक अवेयरनेस क्रिएट होगा। रेलवे स्टेशन हो गया, एयरपोर्ट हो गया, और बाहर के जो लोग आ रहे हैं उनको भी पता चलेगा कि अरे हम पुणे तो आए थे लेकिन हम शायद इन सब चीज़ों को मिस कर गए हैं, तो नेक्स्ट टाइम जब हम आए तो हम इस सब चीज़ों को हम लोग जाकर देख सकते हैं। इसके अलावा एक चीज़ और है, जैसे कि पुणे के ब्यूटिफिकेशन को लेकर काफ़ी सारी चर्चा हुई, मुझे समझ में आया, बट पुणे इज ब्लेस्ड विथ माउंटेन्स एंड रिवर्स। तो हम रिवर ब्यूटिफिकेशन पे वी कैन डेफिनेटली वर्क। जैसे कि मैं कुछ साल पहले मैं गुजरात गई थी, तो वहाँ पे हमने देखा कि कितनी खूबसूरत तरीके से रिवर को बनाया गया है, वो मतलब इस अमेजिंग, माइंड ब्लोइंग, कितना नीट एंड क्लीन है। यहाँ पे जो सबसे ज्यादा माफी चाहूंगी सभी लोगों से, एक गुटखा का जो प्रॉब्लम है, आप कितना भी सुंदर जगह बनाइए, कितनी भी अच्छी जगह बनाइए, एवरी प्लेस विल बी गेट डर्टी बाय गुटखा। बस में चल, आप रास्ते में चल रहे हैं, अगर आप टू व्हीलर में हैं, कितनी बार ऐसा हुआ कि मैं टू व्हीलर चला रही हूँ और लोग थूक कर चले गए। इन सब चीजों को बंद करा के किसी भी सुंदर जगह को सुंदर बनाया जा सकता है। आप किसी भी फॉरेनर से आप एक्सपेक्ट नहीं करेंगी ऐसी जगह जाना जहां पर कि कोने में गुटखा पूरा लाल कलर से, मतलब गुटके से पूरा दीवार रंगा हुआ है, हम खुद भी नहीं जाना चाहेंगे। तो इन सब चीजों को मुझे लगता है ध्यान देना बहुत जरूरी है, साफ सफाई, रिवर ब्यूटिफिकेशन और थोड़ा सा अवेयरनेस। That's all from my side. Thank you so much. कृषी पर्यटनाचे जनक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्राप्त श्री पांडुरंग तावरे यांचं आगमन आधी झालेलं आहे। मी गोविंद सरांना विनंती करते तावरे सरांचा सत्कार करावा।